शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम. भला भल्याला फुटलाय घाम. त्याला कोण घालेली असेने दरबार पुसती बेगम. बडी बेगम झाली आदिलशाहची आहे बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला पुकार. कोणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला आणि बोलला, हम लागे शिवाजी कोण. त्यानं विडा उचलला. नाव तेच अफजल खान. तिथं जागत जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिडून. कौतिक झालं दरबारात. खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याचं घोड तळ पायतळ, फौज फाटलंय बक्कळ. अंगीदा हत्तीचं बळ, पानार कापीचा चळ. वाटेत भेटे त्याला चिरडी. खानाची सेना निघाली, घाव लुटली, देळव उद्ध्वस्त केली. आया बहिणींची अब्रू लुटली. कोण रोखणार हे वादळ. अशा वाघिणीचा तो छावा. गनिमाला कसा ठेचावा. डोक्यात गनिमी कावा. भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजा चक्रांतीची आणि त्यास नाही जाणीव शक्तीची. आणि करेल काही कल्पनायुक्तीची हाजी जी आणि करेल काही कल्पनायुक्तीची हाजी जी. खानाच्या भेटीसाठी महाराजाने शानदार शामियाना उभारला. आणि अशा शामियानात खान डौलत डुलत आला. सैद बंडा द्याचा संग दिला. शिवबाचा संगती महला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ. खान हाक मारी तो हसरी. रोकून नजारा ठेरी जी. खानानं महाराजाला लिंगण दिलं आणि दगार केला. खान दाभिमान मानाला कट्यारीचा वार त्यानं केला. खर आवाज झाला. खानाचा वार फुगा गेला. खान येडबडला. इतक्यात महाराजांना पोटामध्ये पिचवाट्या ठेकलेला. वाघनखाचा मारा केला.